तर पहिलं लिमिटेशन्स आहे व्हेन अ क्लोज सिस्टीम अंडरगोज अ थर्मोडायनामिक सायकल. एखादी क्लोज सिस्टीम जर त्या ठिकाणी थर्मोडायनामिक सायकल घडत असेल तर आपण काय म्हणतो, फर्स्ट लॉ काय सांगतो, द नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू नेट वर्क ट्रान्सफर. बरोबर का? हे कोणी सांगितलं? फर्स्ट लॉनी सांगितलं. बरोबर का? या ठिकाणी पहा फर्स्ट लॉ त्यामध्ये काय सांगितलंय, पहा काय सांगितलंय, नेट या ठिकाणी पहा काय सांगितलंय, नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू नेट वर्क ट्रान्सफर सांगितलंय ना. म्हणजे जे काही आपण हीटचं ट्रान्सफर करतो ती पूर्णच्या पूर्ण त्याचं इक्वल अमाऊंट मध्ये काय तयार होतं, वर्क तयार होतं. म्हणजे सपोज आपण ह्या सिस्टीमला जर 50 जूल एवढी हीट सप्लाय केली तर टोटली आपण त्या 50 जूलचं रूपांतर 50 जूल वर्क मध्ये करू शकतो. हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ. समजतंय? समजतंय? हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ. समजलं? पण याचं लिमिटेशन्स काय आहे फर्स्ट लॉचं, की फर्स्ट लॉ सांगतो की टोटल हीटचं रूपांतर आपण काय करू शकतो, इक्वल अमाऊंट मध्ये वर्क तयार करू शकतो. म्हणजे सपोज कन्सिडर या ठिकाणी कन्सिडर करा, या ठिकाणी नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू सपोज 50 किलो जूल असेल तर आपण त्या 50 किलो जूलचं पूर्णपणे रूपांतर कशात करू शकतो, याचं पूर्णपणे रूपांतर आपण कशात करू शकतो, वर्क मध्ये. कशात करू शकतो, वर्क मध्ये. म्हणजे आपण म्हणतो वर्क ट्रान्सफर. म्हणजे वर्क ट्रान्सफर किती असेल मग, वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू 50 किलो जूल. समजतंय? वर्क ट्रान्सफर किती असेल, 50 किलो जूल. म्हणजे हीट ट्रान्सफर दॅट इज इक्वल टू वर्क ट्रान्सफर, दोन्ही इक्वल असतं. समजतंय? दोन्ही काय आहेत, इक्वल आहे. हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ. पण हे फर्स्ट लॉची ती एक त्रुटी आहे, ती लिमिटेशन्स आहे. म्हणजेच लिमिटेशन्स काय सांगतं, पण ऍक्च्युअल मध्ये काय होतं, ऍक्च्युअल मध्ये पूर्णपणे हीटचं रूपांतर आपण वर्क मध्ये करू शकत नाही. हे लक्षात ठेवा. ऍक्च्युअल मध्ये फर्स्ट लॉ सांगतो आपण पूर्णपणे हीटचं रूपांतर वर्क मध्ये करू शकतो. म्हणजे 50 जूल हीटचं रूपांतर मी काय केलं, 50 जूल वर्क मध्ये केलं. पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही, प्रॅक्टिकली ते घडत नाही. म्हणजे ते याच ठिकाणी सांगितले. पहा, दिस स्टेटमेंट नॉट स्पेसिफाईड द डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ हीट. म्हणजे हे स्पेसिफाईड केलेलं नाहीये या ठिकाणी. या स्टेटमेंटमध्ये हे जे स्टेटमेंट होतं वरचं फर्स्ट लॉचं, की ते एक स्पेसिफाईड नाही, त्याची डायरेक्शन स्पेसिफाईड नाहीये फ्लोची ऑफ हीट अँड वर्क. मग हीट अँड वर्कची जी डायरेक्शन आहे ती स्पेसिफाईड नाहीये. समजतंय? समजतंय? डायरेक्शन स्पेसिफाईड नाही म्हणजे काय, की सपोज आपण त्या हीटचं रूपांतर आपण वर्क मध्ये करू शकतो, 50 जूल पूर्णपणे 50 जूल वर्क मध्ये. तसंच वर्कचं रूपांतर आपण हीट मध्ये, म्हणजे डायरेक्शन जी आहे ती स्पेसिफाईड नाहीये. समजतंय? त्या फर्स्ट लॉ प्रमाणे. आता डायरेक्शन साठी पहा, या ठिकाणी सांगितलंय दॅट इज वेदर हीट फ्लो फ्रॉम हॉट टू कोल्ड बॉडी और from cold to hot body. It also does not give the condition for the energy transfer. समजलं? या ठिकाणी काहीच कंडिशन दिलेली नाहीये. म्हणजे या ठिकाणी पहा, मी पहिलं स्टेटमेंट पहिल्यांदा तुम्हाला समजून सांगतो हे, की हे जे स्टेटमेंट आहे नेट हीट ट्रान्सफर इज इक्वल टू नेट वर्क ट्रान्सफर, हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ सांगतं. पूर्णपणे हीटचं रूपांतर आपण वर्क मध्ये करू शकतो असं फर्स्ट लॉ सांगतो. पण ते पॉसिबल नसतं, नाही का? ते प्रॅक्टिकली मध्ये घडत नाही. तेही तुम्हाला सांगतो, ते एक लिमिटेशन आहे. मग ते काय झालं, एक लिमिटेशन झालं. तसंच या ठिकाणी अजून काय सांगितलंय पहा, जी डायरेक्शन आहे फ्लोची ती सुद्धा स्पेसिफाय नाहीये. आणि त्या ठिकाणी त्या डायरेक्शन ऑफ फ्लो ती कंडिशन आहे की नाही हे सुद्धा सांगितलेलं नाहीये फर्स्ट लॉ मध्ये. म्हणजे फर्स्ट लॉ प्रमाणे आपण काय करू शकतो, पहा या ठिकाणी फर्स्ट लॉ काय सांगितलंय फर्स्ट लॉ मध्ये ते एकदा आपण पाहूयात. तर पहा या ठिकाणी फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलंय,
एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉय. म्हणजे एनर्जी आपण तयार करू शकत नाही, तसंच ती डिस्ट्रॉय करू शकत नाही. बट वी कॅन ट्रान्सफॉर वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे एका फॉर्म मधून आपण दुसऱ्या फॉर्म मध्ये एनर्जीचं रूपांतर करू शकतो. समजतंय? हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ. म्हणजे आपण काय करू शकतो? हीट एनर्जीचं रूपांतर कशात करू शकतो? वर्क मध्ये. तसंच आपण काय करू शकतो? वर्कचं रूपांतर कशात करू शकतो? हीट एनर्जीमध्ये. म्हणजे ही जी डायरेक्शन आहे फ्लोची, हीट पासून वर्क तयार करण्याची डायरेक्शन किंवा वर्क पासून हीट तयार करण्याची डायरेक्शन, ही जी डायरेक्शन आहे, समजतंय? हा एरो दिसतोय, ही जी डायरेक्शन आहे फ्लोची, फ्लो ऑफ एनर्जी. आता इथे फ्लो ऑफ एनर्जी कशी होते? हीटचं रूपांतर वर्क मध्ये होतंय, ही फ्लो ऑफ एनर्जी आहे. तसंच वर्कचं रूपांतर हीट मध्ये होतंय, ही फ्लो ऑफ एनर्जी आहे. कळलं का? किंवा आपण जर दुसरं एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर असंही एक्झाम्पल देऊ शकतो. सपोज कन्सिडर करा, हा एक मेटॅलिक रॉड आहे आणि ह्या रॉडचा जे एंड आहे, सपोज ए एंड, दुसरा एंड आहे बी एंड. या ठिकाणी ए एंडचं तापमान जर सपोज जास्त असेल, म्हणजे टेम्परेचर असेल ते सपोज 60 डिग्री असेल, आणि बी एंडचं जर टेम्परेचर असेल ते सपोज असेल 30 डिग्री. समजतंय? बी एंडचं. म्हणजे या ठिकाणी जी काही एनर्जी ट्रान्सफर होत आहे ती कशी होईल सांगा? तुम्हाला माहिती आहे की जर एखादा मेटलिक रॉड आहे, त्याचा एक एंड जर आपण गरम केला, सपोज त्याचा ए एंड आहे तो आपण गरम केला, तो काय होईल? तापत तापत जाईल, त्याचं टेम्परेचर वाढत वाढत जाईल, आणि कालांतराने काय होईल? जो बी एंड आहे तो सुद्धा काय होईल? गरम होईल. आणि तो बी एंड आपण हातात घेऊ शकतो का? नाही. म्हणजे या ठिकाणी हीट ट्रान्सफर कशी होते? हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे. समजतंय? ओके मित्रांनो, तर समजतंय? म्हणजे या ठिकाणी काय करतोय आपण? जी काही एनर्जी फ्लो आहे, जिची डायरेक्शन आहे एनर्जी फ्लोचा, तो कसा होतो? एनर्जी फ्लो कशी होते? सपोज हा जो रॉड आहे त्याचा एक एंड जर गरम आहे, त्याला जर आपण गॅसवरती धरलं ए एंडला, तर तो ए एंड काय होईल? तापत तापत जाईल. ओके, थोडस एक मिनिट थांबूया जरा, मला एक कॉल येतोय.
ओके स्टुडंट, या ठिकाणी मी तुम्हाला जे एक्झाम्पल सांगतोय ते समजतंय ना, की सपोज एक मेटॅलिक रॉड आहे, त्याला दोन एंड आहे, एक असेल ए एंड, दुसरा असेल बी एंड. जर सपोज आपण काय केलं या ठिकाणी, जो ए एंड आहे तो जर आपण गॅसवरती ठेवला, त्याला जर गरम केलं तर त्याचं तापमान वाढेल. त्याचं तापमान किती आहे 60, आणि बी एंड काय आहे थंड आहे, जो आपण हातात धरलेला आहे त्याचं टेम्परेचर किती आहे 30. म्हणजे कालांतराने काय होतं, ए एंड काय होतं गरम होतं. आता ए एंडचं जर टेम्परेचर वाढलं ते झालं सपोज 60, तर त्यानंतर काय घडतं की ए एंड कडून पुढे हीट जाते बी एंड कडे जाते. म्हणजे जो गरम एंड आहे त्याकडून हीट कुठे जाईल, जो थंड एंड आहे कळतंय त्या ठिकाणी ती हीट एनर्जी ट्रान्सफर होईल. म्हणजे हायर टेम्परेचर कडून ती हीट कुठे जाते लोअर टेम्परेचर कडे. आणि कालांतराने जो बी एंड जो तुम्ही पकडलेला आहे तो सुद्धा काय होतो गरम होतो, आणि तुम्ही कालांतराने त्याला हातात धरू शकत नाही, त्यामुळे तुम्ही तो सोडून देता. समजतंय? ओके, सोडून देता. आणि तो एंड सोडल्यानंतर तो एंड सुद्धा काय होईल गरम होईल. म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन ऑफ हीट फ्लो ही कशी आहे, डायरेक्शन ऑफ हीट फ्लो कशी आहे, ए एंड कडून बी एंड कडे. समजतंय कशी आहे ती डायरेक्शन ऑफ फ्लो, ए एंड कडून बी एंड कडे. समजतंय डायरेक्शन ऑफ फ्लो. तर याच्या जर उलट केलं आपण, समजतंय याच्या उलट म्हणजे काय की आपण प्रोसेसला जर रिव्हर्स केलं, रिव्हर्स म्हणजे काय, म्हणजे ह्या हायर लोअर टेम्परेचर कोणतं होतं 30, लोअर टेम्परेचर कोणतं होतं 30. लोअर टेम्परेचर कोणतं 30. याच्या उलट आपण करू शकतो का, उलट म्हणजे काय, हीट ट्रान्सफर करायची मला 30 कडून, म्हणजे कोल्ड बॉडी कडून किंवा कोल्ड एंड कडून कुठे करायची ती हॉट एंड कडे. या ठिकाणी पहा, या सांगितलंय की जे डायरेक्शन ऑफ फ्लो आहे ऑफ हीट अँड वर्क, त्याचं स्पेसिफाईड या ठिकाणी फर्स्ट लॉ मध्ये सांगितलेलं नाहीये. म्हणजे काय, व्हेदर हीट फ्लो फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी, म्हणजे हीटचा कसा फ्लो होतो हॉट बॉडी किंवा हॉट एंड कडून कोल्ड एंड कडे. समजतंय, जे हॉट एंड आहे किंवा हॉट बॉडी आपण त्या ठिकाणी कन्सिडर करूया. या ठिकाणी ए एंडला जी काही हॉट बॉडी आहे त्याकडून ती हीट कुठे ट्रान्सफर होते कोल्ड बॉडीकडे. ती ट्रान्सफर ऑफ फ्लो म्हणजे ती जी डायरेक्शन आहे हीट फ्लोचा, ती डायरेक्शन कशी आहे, हायर टेम्परेचर कडून लोअर टेम्परेचर कडे किंवा हॉट बॉडी कडून कोल्ड बॉडीकडे. समजतंय? आणि त्याच्या उलट होतं का, कोल्ड बॉडी कडून हॉट बॉडीकडे तर होत नाही. म्हणजे या ठिकाणी जो थंड एंड आहे त्याच्याकडून गरम एंड कडे हीट ट्रान्सफर होईल का, नाही, ती होत नाही. तर त्यासाठी होण्यासाठी काहीतरी कंडिशन त्या ठिकाणी अप्लाय करावी लागते. ते घडू शकतं, पण त्या ठिकाणी काहीतरी कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला टाकावं लागतात, त्याच वेळेस ते घडतं. समजतंय? इट ऑल्सो हॅपन ऍट पर्टिक्युलर कंडिशन, त्या ठिकाणी काहीतरी कंडिशन टाकावं लागतात. म्हणजे या ठिकाणी फर्स्ट लॉ मध्ये ही जी डायरेक्शन ऑफ फ्लो आहे त्यावरती काही स्पेसिफाईड केलेलं नाही. समजतंय, ती जी डायरेक्शन ऑफ फ्लो आहे ती या ठिकाणी फर्स्ट लॉ मध्ये स्पेसिफाईड केलेली नाही. डायरेक्शन ऑफ फ्लो जी आहे हीटची किंवा वर्कची, मग त्याची जी डायरेक्शन आहे ती त्याच्यावरती काही स्पेसिफिकेशन या ठिकाणी फर्स्ट लॉ मध्ये दिलेले नाही. समजतंय? तेच या ठिकाणी सांगितलंय की फर्स्ट लॉ प्रमाणे की जी डायरेक्शन ऑफ फ्लो असणार आहे हीटची किंवा वर्कची, मग त्यावरती कसल्याही प्रकारचे स्पेसिफिकेशन दिलेले नाही. समजतंय? म्हणजे ही काय झालं, एक ती एक लिमिटेशनच झालं फर्स्ट लॉचं, ती एक त्रुटी झाली त्या फर्स्ट लॉ मधली. समजतंय की तिथं काहीतरी डायरेक्शन ऑफ फ्लो वरती काहीतरी बंधनं हवेत. समजतंय, काहीतरी बंधनं हवेत, पण त्या फर्स्ट लॉ मध्ये काही बंधन किंवा काही स्पेसिफाईड केलेली नाही डायरेक्शनची बद्दल. समजतंय, हे फर्स्ट लॉ मध्ये दिलेलं नाहीये, पण त्या ठिकाणी फर्स्ट लॉ मध्ये पाहिजे होते. म्हणजे ती त्रुटी आहे, ते लिमिटेशन्स आहेत. समजलं पहिलं लिमिटेशन्स. तसंच जर कोल्ड बॉडीकडून हॉट बॉडीकडे जर हीट ट्रान्सफर करायची असेल तर त्या ठिकाणी काहीतरी कंडिशन्स तुम्हाला घ्यावे लागतील. त्या कंडिशन सुद्धा फर्स्ट लॉ मध्ये दिलेल्या नाही. समजतंय, मग ही सुद्धा त्या फर्स्ट लॉची त्रुटी आहे. ओके, हे समजलं तुम्हाला पहिलं स्टेटमेंट. त्यानंतर या ठिकाणी दुसरं स्टेटमेंट पहा. दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय, द एनर्जी अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. म्हणजे पहा, या ठिकाणी फर्स्ट लॉ मध्ये पहिलं स्टेटमेंट होतं. फर्स्ट लॉ मध्ये काय होतं, द हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल.
ओके, तेच या ठिकाणी दिलेलं आहे लिमिटेशन मध्ये की फर्स्ट लॉ काय सांगतो, हीट एनर्जी आणि मेकॅनिकल एनर्जी आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल, पण हे म्युच्युअली कन्व्हर्टेबल नसतं, हे लक्षात ठेवा. मग हे एक लिमिटेशन आहे. ओके, समजतंय? म्हणजे फर्स्ट लॉ प्रमाणे हीट एनर्जी अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. म्युच्युअली म्हणजे काय की हीटचं आपण रूपांतर पूर्णपणे कशात करू शकतो, वर्क मध्ये. समजतंय? हीटचं रूपांतर आपण पूर्णपणे कशात करू शकतो, वर्क मध्ये. सपोज परत एकदा एक एक्झाम्पल देतो मी. या ठिकाणी सपोज काय आहे, हीट आहे. या ठिकाणी काय आहे, हीट एनर्जी आहे. आपल्याला त्या हीटचं रूपांतर कशात करायचंय, वर्क मध्ये. हीटचं रूपांतर कशात करायचंय, वर्क मध्ये. म्हणजे फर्स्ट लॉ काय सांगतो, हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. हीट अँड मेकॅनिकल एनर्जी आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. हे कोण सांगतं, फर्स्ट लॉ. हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. म्हणजे हीटचं रूपांतर मी पूर्णपणे कशात करू शकतो, वर्क मध्ये. म्हणजे सपोज हीट होती 50 जूल आणि त्याचं पूर्णपणे कन्व्हर्जन केलं आपण 50 जूल वर्क मध्ये. तसंच आपण काय करू शकतो, वर्क आपल्याकडे जर 50 जूल असेल तर त्या 50 जूल वर्कचं रूपांतर आपण कशामध्ये करू शकतो, 50 जूल हीट एवढ्या एनर्जी मध्ये. हे कोण सांगतं, फर्स्ट लॉ सांगतो. समजतंय? फर्स्ट लॉ काय सांगतो, हीट एनर्जी अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल. हे फर्स्ट लॉ सांगतो. समजतंय? हे कोण सांगतं, फर्स्ट लॉ. पण ऍक्च्युअली मध्ये 50 जूल वर्कचं रूपांतर 50 जूल वर्क मध्ये करता येत नाही. समजतंय? पण आपण हे जे वर्क आहे 50 जूल वर्कचं रूपांतर 50 जूल हीट मध्ये करू शकतो. समजतंय? या ठिकाणी पहा काय सांगितलंय, दो मेकॅनिकल वर्क कॅन बी फुली कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. म्हणजे हे जे मेकॅनिकल वर्क आहे 50 जूल, त्याचं पूर्णपणे रूपांतर आपल्याला हीट एनर्जी मध्ये करता येतं. समजतंय? म्हणजे आपण काय करू शकतो, या ठिकाणी वर्क होतं आपल्याकडे 50 जूल किंवा 50 किलो जूल, त्याचा आपण काय करतो, पूर्णपणे रूपांतर आपण कशात करतो, इक्वल अमाऊंट मध्ये आपण काय तयार करणार आहोत, वर्क तयार करणार आहोत. 50 किलो जूल एवढं. म्हणजे आपण काय करू शकतो, वर्क जे होतं 50 जूल, तर 50 जूल वर्कचं पूर्णपणे आपण कन्व्हर्जन कशात करू शकतो, हीट मध्ये करू शकतो. म्हणजे त्या वर्कचं पूर्णपणे रूपांतर आपण हीट जूल मध्ये करू शकतो. कम्प्लिटली म्हणजे संपूर्ण. समजतं? या ठिकाणी पहा काय म्हटलंय ते, दो मेकॅनिकल वर्क कॅन बी फुली कन्व्हर्टेड इनटू हीट एनर्जी. म्हणजे पूर्णपणे मेकॅनिकल वर्कचं रूपांतर आपण हीट एनर्जी मध्ये करू शकतो. म्हणजे वर्कचं 100% आपण पूर्णपणे रूपांतर हीट मध्ये करू शकतो. बट म्हणजे काय, परंतु आपण काय, जर सपोज या ठिकाणी हीट घेतली मी, आता मी हीट घेतली 50 जूल. किती घेतली हीट, 50 जूल. तर 50 जूल हीटचं रूपांतर 50 जूल वर्क मध्ये होतं का, तर नाही होत.
समजलं, त्या ठिकाणी काहीतरी लॉसेस असतात, हे लक्षात घ्या की पूर्णपणे हीटचं रूपांतर आपण वर्क मध्ये कन्वर्ट करता येत नाही. समजतं या ठिकाणचा महत्वाचा मुद्दा. म्हणजे आपण पूर्णपणे जर 50 जूल तुमच्याकडे वर्क असेल आणि तुम्हाला म्हणलं की 50 जूल हीट मध्ये त्याचं कन्वर्जन करा, तर तुम्ही ते करू शकता, म्हणजे प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे. आणि जर तुम्हाला मी सांगितलं 50 जूल हीट आहे आणि ह्या हीटचं रूपांतर करा 50 जूल वर्क मध्ये, तर ते पॉसिबल नाही. कारण की हीटचं कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणे हीटचं आपल्याला रूपांतर वर्क मध्ये करता येत नाही. म्हणजे पूर्णपणे कन्वर्जन हीटचं आपण वर्क मध्ये करू शकत नाही, म्हणजे पूर्णपणे होत नाही. तर मग किती करू शकतो, म्हणजे काही प्रमाण आहे त्यामध्ये. सपोज 50 जूल हीट आपण जर ट्रान्सफर केली एखाद्या मशीनला, तर ती मशीन काय करेल, 50 जूलच्या ऐवजी 30 जूल एवढं वर्क तयार केले आणि 20 जूल काय असेल त्या ठिकाणी लॉस होईल काहीतरी. समजतंय, त्या ठिकाणी काहीतरी लॉस होईल. समजतंय, म्हणजे पूर्णपणे हीटचं रूपांतर आपल्याला पूर्णपणे वर्क मध्ये करता येत नाही, पण वर्कचं रूपांतर आपण पूर्णपणे हीट मध्ये करू शकतो. समजतंय, म्हणजे हे एक लिमिटेशन आहे फर्स्ट लॉचं. समजतंय का, फर्स्ट लॉचं हे लिमिटेशन. म्हणजे फर्स्ट लॉ काय सांगतो, मी हीट अँड वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल, हे कोण सांगतं, फर्स्ट लॉ. फर्स्ट लॉ काय सांगतो, हीट अँड मेकॅनिकल वर्क आर म्युच्युअली कन्व्हर्टेबल, म्हणजे हीटचं रूपांतर मी पूर्णपणे वर्क मध्ये करू शकतो, वर्कचं पूर्णपणे रूपांतर मी हीट मध्ये करू शकतो, हे सांगतं फर्स्ट लॉ सांगतो. पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल आहे का, नाही. प्रॅक्टिकली आपण काय करू शकतो, फक्त वर्कचं 100% किंवा कम्प्लिटली रूपांतर आपण हीट मध्ये करू शकतो, परंतु हीटचं पूर्णपणे रूपांतर आपण वर्क मध्ये करू शकत नाही. समजलं. समजतंय मित्रांनो हे लिमिटेशन्स. मग खाली पहा, त्या ठिकाणी काय सांगितले ते, दिस मीन्स दॅट हीट एनर्जी अँड मेकॅनिकल एनर्जी आर नॉट फुली म्युच्युअली कन्व्हर्टेबल. समजतंय, ह्याचा अर्थ काय होतो की मेकॅनिकल एनर्जी आणि हीट हे फुली म्युच्युअली कन्व्हर्टेबल आहेत का, नाही. नॉट, इथे नॉट हा वर्ड आलेला आहे. समजतंय, इथे कोणता वर्ड आलेला आहे, नॉट. दिस मीन्स दॅट हीट एनर्जी अँड मेकॅनिकल वर्क आर नॉट फुली म्युच्युअली कन्व्हर्टेबल, म्हणजे ते पूर्णपणे म्युच्युअली कन्व्हर्टेबल होऊ शकत नाही. समजतंय, म्हणजे इन अदर वर्ड, दुसऱ्या वर्ड मध्ये आपण काय सांगू शकतो, देयर इज लिमिटेशन ऑन कन्व्हर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म ऑफ एनर्जी. समजतंय, म्हणजे तिथे काहीतरी लिमिटेशन्स आहेत एका फॉर्म ऑफ एनर्जीचं रूपांतर दुसऱ्या फॉर्म ऑफ एनर्जी मध्ये करण्यामध्ये. समजतंय, म्हणजे काही वेळेस आपण पहा, वर्क ही जी एनर्जी आहे त्याचं पूर्णपणे आपण रूपांतर हीट एनर्जी मध्ये करू शकतो, पण हीटचं रूपांतर करू शकतो का, नाही करू शकत. म्हणजे तिथे काहीतरी लिमिटेशन्स आहेत. म्हणजे हे पण काय झालं, एक लिमिटेशन झालं फर्स्ट लॉचं. पण फर्स्ट लॉ तर काय सांगतो, मी पूर्णपणे रूपांतर करू शकतो, कम्प्लिटली रूपांतर करू शकतो हीटचं वर्क मध्ये, वर्कचं हीट मध्ये, पण प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. त्यामुळे त्या फर्स्ट लॉ मध्ये हे एक लिमिटेशन झालेलं आहे. अशा प्रकारे दोन लिमिटेशन समजले तुम्हाला, आणि हे लिमिटेशन पाठ करा व्यवस्थित. दोन ऍक्च्युअली हे जे लिमिटेशन्स आहे या ठिकाणी दोन नाही तर 3-4 लिमिटेशन्स होते, हे समजलं दोन. ओके, त्यानंतर आपण पहा पुढचे एक स्लाइड आहे, या ठिकाणी पण लिमिटेशन दिलेले आहेत. द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टेट दॅट वर्क ट्रान्सफर इज इक्वल टू हीट ट्रान्सफर, म्हणजे पूर्णपणे वर्कचं आपण हीट मध्ये ट्रान्सफर करू शकतो आणि तिथे डायरेक्शन नाही, म्हणजे तेच पॉइंट आहे अगोदरचा. आता फर्स्ट लॉ प्रमाणे, फर्स्ट लॉ काय स्टेट करतो, तुम्ही हे एक लिमिटेशन घेऊ शकता 3 नंबरचं, 2 समजले अगोदर, हा 3 नंबरचं हे लिमिटेशन घेऊ शकता की फर्स्ट लॉ काय सांगतो. परत आहे का फर्स्ट लॉ मध्ये, फर्स्ट लॉ काय सांगतो, एनर्जी कॅन नॉट बी क्रिएटेड, एनर्जी तयार करता येत नाही, तसंच एनर्जी कॅन नॉट बी डिस्ट्रॉय, एनर्जी नष्ट करता येत नाही, बट वी कॅन ट्रान्सफॉर्म वन फॉर्म इंटू अनदर फॉर्म, म्हणजे एका फॉर्मचं ऑफ एनर्जी इज कन्वर्टेड इंटू अनदर फॉर्म, म्हणजे एका एनर्जीचा जो काही फॉर्म आहे त्याचं रूपांतर आपण दुसऱ्या एनर्जी मध्ये करू शकतो. जसं मी सांगितलं लास्ट लेक्चरला एक्झाम्पल, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये करतो,
तसंच कायनेटिक एनर्जीचं रूपांतर आपण पोटेन्शियल एनर्जी मध्ये करू शकतो. म्हणजे हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ सांगतो. समजतंय? कोण सांगतं? फर्स्ट लॉ. पण हे एक लिमिटेशन्स आहेत फर्स्ट लॉचे, की फर्स्ट लॉ प्रमाणे काय सांगतो फर्स्ट लॉ, की potential energy can be converted into kinetic energy and kinetic energy can be converted into the potential energy. म्हणजे फर्स्ट लॉ काय सांगतो? मी एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जी मध्ये रूपांतर करू शकतो. बरोबर आहे की नाही? मग करू शकतो तर आपण या ठिकाणी काय करू शकतो? तर या ठिकाणी पहा आपण काय करू शकतो, की फर्स्ट लॉ सांगतो एका एनर्जीचं आपण दुसऱ्या एनर्जी मध्ये रूपांतर करू शकतो. तर या ठिकाणी मी काय केलं? पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशात केलं? पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशात केलं? कॅन बी कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं मी कन्वर्जन केलं कायनेटिक एनर्जी मध्ये. केलं ना मी रूपांतर एका एनर्जीचं दुसऱ्या एनर्जी मध्ये. तसंच मी काय करू शकतो? कायनेटिक एनर्जीचं परत रूपांतर मी कशात करू शकतो? पोटेन्शियल एनर्जी मध्ये. म्हणजे सपोज माझ्याकडे कायनेटिक एनर्जी असेल त्याचं रूपांतर मी कशात करू शकतो? पोटेन्शियल एनर्जी मध्ये. म्हणजे हे कोण सांगतं? फर्स्ट लॉ सांगतं. बट परंतु हे प्रत्यक्षात घडतं का? तर नाही घडत. बट इन नॅचरल प्रॅक्टिस दिस डज नॉट हॅपन. पण नॅचरल प्रॅक्टिस मध्ये हे घडतं का? तर हे घडत नाही. समजतंय? म्हणजे पोटेन्शियल एनर्जीचं मी कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर करू शकतो, परंतु ही जी कायनेटिक एनर्जी आहे त्याचं रूपांतर मी पोटेन्शियल मध्ये करणं थोडंसं अवघड आहे नॅचरल प्रॅक्टिस मध्ये. समजतंय? पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कशामध्ये? कायनेटिक एनर्जी मध्ये करणं थोडं अवघड आहे. म्हणजे मी पोटेन्शियल एनर्जी रूपांतर कायनेटिक मध्ये करू शकतो, पण कायनेटिकचं परत पोटेन्शियल मध्ये करू शकत नाही. म्हणजे ते प्रॅक्टिस ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये ते थोडं शक्य नाही. तेच या ठिकाणी सांगितलंय. बट इन नॅचरल प्रॅक्टिस डिज नॉट हॅपन. म्हणजे फर्स्ट लॉची ही एक त्रुटी आहे, की फर्स्ट लॉ काय सांगतो? मी पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जी मध्ये रूपांतर करू शकतो, कायनेटिकचं परत पोटेन्शियल मध्ये पण रूपांतर करू शकतो. हे सांगतं फर्स्ट लॉ. पण ऍक्च्युअल प्रॅक्टिस मध्ये तसं घडतं का? नाही घडत. त्यामुळे ही फर्स्ट लॉची काय झाली? एक त्रुटी झाली, एक लिमिटेशन झालं. समजतंय? तर अजून एक या ठिकाणी एक्झाम्पल सांगितलंय. एक्झाम्पल पहा. आता हे एक्झाम्पल सुद्धा तुम्ही लिहू शकता. पहा या ठिकाणी काय सांगितलंय? अ कार ड्राईव्हज अप हिल. याचा अर्थ काय झाला? की एक कार आहे, ती कार काय होते? सोबत या ठिकाणी एक हिल आहे, एक डोंगर आहे. समजतंय? आणि या ठिकाणी एक कार आहे. दिसतंय या ठिकाणी एक रेड कलरची सपोज एक कार आहे. आणि ही कार मला कुठे न्यायची आहे? अप टू द हिल. म्हणजे हिल म्हणजे डोंगरावरती न्यायची आहे. समजतंय? अशी डोंगरावरती ती न्यायची मला, ह्या डोंगरावरती. समजतंय? म्हणजे कार ड्राईव्ह द कार अप हिल. म्हणजे कार एक ड्रायव्हर आहे, तो कारला कुठे ड्राईव्ह करतोय? त्या हिल म्हणजे त्या डोंगराच्या वरती त्याला ड्राईव्ह करत न्यायची आहे. मग तिथे काहीतरी रस्ता असेल. समजतंय? एक आडवळणी वगैरे रस्ता असेल आणि त्या रस्त्यात ती कार मला कुठे न्यायची आहे? त्या डोंगराच्या वरती न्यायची आहे. तर डोंगराच्या वरती नेत असताना समजतंय? सुरुवातीला कार कुठे होती? डोंगराच्या खाली, म्हणजे ए पोझिशनला. समजतंय? त्या ठिकाणी मला कार कुठे न्यायची? बी पोझिशनला. समजतंय? आता ए पोझिशनला नेत असताना त्या कारमध्ये जे काही इंधन आहे, जे काही फ्युएल आहे, सपोज या ठिकाणी फ्युएलची लेवल मी तुम्हाला दाखवतो. ही फ्युएलची लेवल आहे त्या कारमध्ये सपोज. तर कालांतराने काय होतं? कार ज्यावेळेस वरती डोंगरावरती जात असते तर कशी होईल? आपण गाडी स्टार्ट करतो. म्हणजे जे काही गाडीमधलं, जे काही टाकीमधलं, टँक मधलं जे काही फ्युएल आहे ते काय होईल? बर्न होईल किंवा त्याला आपण काय म्हणतो? कंझ्युम होईल. काय होतं त्याला? ते काय करेल? ती गाडी, ते इंधन काय करेल? कंझ्युम करेल. समजतंय? ते काय केलं? कंझ्युम केलं. म्हणजे त्यांनी ते घेतलं आणि कंझ्युम केल्यानंतर एनर्जी तयार झाली आणि ती एनर्जीचा वापर करून ती कार कुठे गेली? टॉप ऑफ द हिल गेली. कुठे गेली? डोंगरावरती गेली. समजतंय? आता डोंगरावरती जात असताना तिचे टँक मधले जे फ्युएल आहे ती काय होईल? कमी होईल. पहा या ठिकाणी काय म्हणलंय? द लेवल ऑफ फ्युएल इन द टँक ड्रॉप. मग ते
लेवल जी आहे टँक मध्ये जी फ्युएलची, ते काय होईल, ड्रॉप होईल का? कारण ते फ्युएल तुम्ही वापरलं आणि ते वापरून एनर्जी तयार केली आणि गाडी कुठे गेली, डोंगरावरती गेली, तर त्या गाडीच्या आतमधलं जे काही फ्युएल आहे ते काय होईल, कमी होईल, त्याची लेवल काय होईल, कमी होईल. समजतंय? म्हणजे ही प्रोसेस घडली ए कडून बी कडे जाताना. आता मला उलट करायचंय, रिव्हर्स करायचंय. तर रिव्हर्स काय आहे की आता ही मला गाडी बी कडून कुठे न्यायची आहे, ए कडे न्यायची आहे. समजतंय? म्हणजे आता ही गाडी मला काय करायची आहे, डोंगराच्या टॉपला आहे, बी पोझिशनला आहे, बी कडून कुठे न्यायची, ए कडे. तर मी काय करतो, ती गाडी बंद करतो आणि बंद करून ती गाडी कुठे नेतो, बी कडून ए कडे. उतार आहे, तर उतार असल्यामुळे ती नॅचरली गाडी काय येईल, उतराच्या दिशेने धावेल आणि ती गाडी बी कडून कुठे येईल, परत ए कडे येईल. समजतंय? म्हणजे सुरुवातीला मी प्रोसेस घडवली ए कडून बी कडे, पण ते ए कडून बी कडे प्रोसेस घडताना काय होत आहे की गाडीचं जे टाकीतलं जे फ्युएल आहे ते काय झालं, कमी झालं आणि ते कमी झाल्याच्या बदल्यात गाडी कुठे गेली, ए कडून बी कडे गेली. आता ह्या प्रोसेसला मी जर उलट केलं म्हणजे काय, गाडी आता मी बी कडून ए कडे नेतोय, तर ह्या प्रोसेसला उलट केल्यावर परत ते इंधन तयार होतं का? समजतंय? उलटी प्रोसेस घडू शकते का? उलटी प्रोसेस म्हणजे काय, मी गाडी ए कडून बी कडे नेताना त्या गाडीचं जे काही इंधन आहे, जे काही फ्युएल आहे ते काय झालं, कमी झालं आणि त्याच्या बदल्यात गाडी ए कडून बी कडे गेली. आता त्याच्यात जर उलट केलं म्हणजे काय, गाडी बी कडून जर ए कडे नेली, तर ते नेत असताना गाडीचं फ्युएल परत तयार होईल का, ते रिप्रोड्यूस होईल का? तर ते रिप्रोड्यूस होत नाही. समजतंय? ते रिप्रोड्यूस तर होत नाही. परत ते गाडीचं इंधन तयार होतं का? ते तयार होत नाही. गाडीच्या आतमध्ये ते इंधन परत तयार होत नाही. म्हणजे फर्स्ट लॉ काय सांगतो की प्रोसेस मी ए कडून बी कडे नेऊ शकतो, बी कडून ए कडे उलटी पण करू शकतो. म्हणजे जर मी फ्युएल बर्न करून ती गाडी ए कडून बी कडे नेऊ शकतो, तसंच बी कडून ए कडे येताना मी ते फ्युएल परत